भाजपमधील अंतर्गत वाद उफाळलाय। भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज आहेत। उमेदवारी नाकारल्यानं नाराज होत सदस्य पदाचा राजीनामा दिलाय। तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। भाजपचे शहराध्यक्ष यांच्यावर हा आरोप करण्यात आलाय। जेवंत सोडा पण घोटभर पाणी न घेता 36 तास न झोपता मी नेत्यांच्या संपर्कात होतो, त्यांना फोन करत होतो। माझे 15 फोन त्या ठिकाणी उचलण्यात आले नाही। ही अपमानास्पद वागणूक मला त्या ठिकाणी मिळाली। एबी फॉर्म देण्यासाठी 3 वाजेची मुदत असते। प्रयत्न सोडायचे नाही म्हणून मी 3 वाजेपर्यंत प्रयत्न करत होतो, परंतु मला त्या ठिकाणी अतिशय अपमानाची वागणूक मिळाल्यामुळे उमेदवारी न मिळण्याच्या दुःखापेक्षा जी वागणूक मिळाली त्याचं दुःख मला मोठं आहे आणि म्हणून ही मी भूमिका आज घेतली। तर उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख घेतले। माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी हा गंभीर आरोप लगावलाय। अन्याय करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतला। येणाऱ्या काळात जनता धडा शिकवेल असंही भानुसिंग रावत म्हणाले। मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे, तुम्ही मला तिकीट का डावलता? तर नाही म्हणले मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार। मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50 लाख रुपये का जमा केलेत? तुम्ही सगळ्यांकडून 50 लाख रुपये घेतलेत, आम्हाला सांगायचं होतं। आम्ही पैशानं कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं। मग आम्ही हेमंत भाऊ यांचा संपर्क साधला, कारण की आपलं सगळं राजकीय भविष्य होता, काही राजकीय काम होता। हेमंत भाऊनं आम्हाला सांभाळून घेतलं। शिंदेसाहेबांच्या परवानगी वगैरे घेऊन त्यांनी आम्हाला तिकीट द्यायचं केलं। परंतु इथला जो भाजपचा नगरसेवक आहे त्याचं कसं होतं की मला माझ्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही, तर मी मुद्दाम ड मधून न उभं राहता मी माझ्या मुलाला ओबीसी मधून उभं केलं, तरी त्यानं ओबीसीचं आमचं ऑब्जेक्शन घेतलं। देवानं सच्चाईची कधी जीत असते। आमचा आज अर्ज मान्य झाला आणि आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहे तिथं, आणि पूर्ण पॅनलला आम्ही निवडून आणू जिद्दीनं। एवढीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।